ते त्याला हात नाही, कोणाचा पाय नाही, कोणाचा डोळा केलेला, कोणाचा पाय इकडं, कोणाचं तगडं तिकडं, असे बसलेले तिथं. ते सुरू केलं महाराज, एक दोन पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लागल तुमच्या मुळाले कराला, एक दोन पैसा द्यावो धर्माला. मागितलं महाराज काकूच दिवाणी. यार वाटलं एक दोन पैसे नाही, 10-5 रुपये नाही, 100-200 रुपये द्या. खिशात काय नाही, कंगाल उपयोग आहे का महाराज? खिशात काय नाही ना, रिकामाच खिसा. भिकारी माणूस काय दिलो, मागितलं द्यावं वाटलं, पण देण्यासाठी काय नाही, स्वतंत्र आहे देण्यासाठी, पण भिकारी पैसा काही, दोन्ही गोष्टी पहा. तिसरा एक माणूस आहे महाराज, पैसा आहे, स्वतंत्र आहे, पण महाकुरपण. कुरपण एवढा की भागवताच्या 12 स्कंदामध्ये 23व्या अध्यायाचे वर्णन आले कर्दवी नावाचं ब्राह्मणाचं. कर्दवी नावाच्या ब्राह्मणाचं वर्णन आलेले. एवढा चिकट माणूस, तेवढा चिकट मी अनेक पाहिला नाही. विठ्ठल विठ्ठल. विनोद म्हणून सांगतो, यातलं नाही, पण महाराज कर्पणाचं एक वर्णन केले, भागवतात सुद्धा वर्णन आलेले. एक माणूस एवढा कृपण की ते इथला चिकट श्रीमंत, गावाचा श्रीमंत माणूस, पैसा आदला खूप त्याच्याजवळ, पण लय चिकट, लग्नच करणं म्हणून लग्नच नका म्हणा, नको लग्न. लग्न केल्यावर बायको लागल, साडी घ्यायला लागल, झांपर घ्यायला लागल, गुलाब घ्यायला लागल, पावडर देण्याचं पावडर हे भानगडत तर मला लय खर्च होतो. बायकोच करणं नको म्हणला. गावात करत तर बायको थोड्या गावात द्या रागा काढल्या. लोक म्हणजे जमत नाही, आपल्या भावकीचं नाव चालले, नाव चालले म्हणजे आपल्या भावकीचं म्हणले, मग कसे करू पण याचं लग्न करा. याने खर्च नका करू देऊ, म्हणून आपण 100 वर्गणी करू, पण याचं लग्न आपल्या देवीच्या मंदिरात लावून देऊ, पैसे नको चहा पाण्यावर देऊ, पण या बायको करू द्या. लोकांनी जुलम तुकाराम सारख्यानं भरी घातलं, म्हणला तुम्ही खर्च करता खर्च करतो, पण मी रुपया लावणार नाही. केलं लग्न, जुलम लग्न लावून गेलं महाराज, चहा पाण्यावर लग्न लावलं. लग्न लावलं तो असून घरातच बसून राहिला, बाहेर बायको सांगा रे का बारकायचा कारभार आहे पाय गाण्यात ठेव, बाकी 2च टाक, तू एक खाजा मी एक खाजा, जास्त नको टाकू, जांभळा जमत नाही आपल्याला. त्या पळपट्याच्या खाली पीठ ते सांडू देऊ नको, भरून घे ना पीठ. पळपाट लागतं आणि भाकर वाटतं आणि पीठ पण भरून घे म्हणजे पीठ, सांडू देऊ नको, मग जमत नाही. गाठा फोडला असताना इथला सत्या ना 2-3 काचुल्या टाकायचा, एक गाठा 4 दिवस पुरला पाहिजे, बाळकायचं काम. भाजी करायची फोडून बापा बापा कॅटलिन होता इथे. कॅटलिन नाही म्हणजे आमच्या काळात तेल ढोकल्याला लावलं नव्हतं, पळीत टाकायचं जरासा, ती काय म्हणतात उबळी टाकायचं जरासा तेल, तिथंच कोणी वापरत आहे. आणि भाजी लई करू नको, 2 वाट्या कर, तू एक वाटी मी एक वाटी. भाजी केली, 2 रोट्या केल्या, भाजी चांगली झाली, या दोन्ही खाऊन टाकू. चांगल्या घरची पोरगी बिचारी कुर्बान घराण्यात हळवून गेली, उद्पत्ती पैलवान झाली. एक मथारी गेली तुकारामच्या मथारीसाठी, काही तू खाऊन वाढलं गरकोंबडी झाला म्हणे. कसं काय? घरातच बसून राहते चुलीजवळ म्हणे, 2च कापुल्या टाक, जरा सगळं तेल टाक, 2च भाकरी करून केल्या की तेच खाते. मला ठेवत उपाशी राहिली म्हणे, करू काय, डबल करू देत नाही. काय करा म्हणे ती बाई म्हणे, असं करते आमचं तुकाराम मालकाला सांगते, यार उद्या कीर्तनाला घेऊन जा हरळ. बरं त्याला सांगितलंय बाबा काय उद्या कीर्तन आहे म्हणला, कीर्तन जायचं किती किलोमीटर म्हणला, 2-4 किलोमीटर झालं, 2-4 किलोमीटर आहे. ठीक आहे म्हणलं, किती घंटे लागते मला, 2 येतो मला कीर्तनाला, काय अडचण. दुसऱ्या दिवशी कीर्तनाला निघाल्या टायमाला आला, रस्त्याला लागला, 1-2 किलोमीटर गेले पुढं, 1-2 किलोमीटर पुढे गेले, आणि गेल्याच्या नंतर या ध्यान आलं. त्याला थांबा म्हणलं, का थांबा घरी जाऊन येतो आता. अरे काय राहिलं तो, काय थांबा मग जातो घरी. मला आता ते उभं केलं आणि पळत आलं घरात. घरी आलं, दरवाजा थाप दिली, दरवाजा उघडला, म्हणजे काऊन आले, काय करता मग काऊन आले, आणि काय ते देवाच्या समोर दिवा लावायला सांगितलं म्हणे तुला, म्हणे हो. मी कीर्तनाला गेल्यावर 2 घंटे कीर्तन आहे, 1 घंटा जायचा, 2 घंटे कीर्तन, 1 घंटा यायचं, किती घंटे झाले, 4 घंटे. तेल किती जळत मला दिव्याजवळ, देवाच्या दिव्यातलं तेल किती जळत. म्हणे हो खरे, म्हणे मग ते कशासाठी आले, हिजवायसाठी. म्हणे येडी आहे का मी येडी,
काय 6 महिने झाले तुमच्या सगळं नागाले मी काय येडी आहे का म्हणे. अहो मी तुमच्या लय बार काय करते म्हणे. तेच काय म्हणे या हाताने काढी लावून या हाताने जाऊ. तुम्ही कुठलं केलते म्हणे 2 किलोमीटर गेलतो. कोणतं गाव पाहून म्हणतात तिथं 2 किलोमीटर गेलो. 2 किलोमीटर पर्यंत गेलतो म्हणे. आता 2 किलोमीटर गेले पुन्हा 2 किलोमीटर आले. आता पुन्हा 2 किलोमीटर जाणार आणि पुन्हा कीर्तन झाल्यावर येणार म्हणे. हो जोडा किती घासल म्हणे तुमचा. येण्या जाण्यानं जोडा घासल किती ती म्हणे. तिथला काय येणार आहे का मी. जाताना घालून गेलतो येताना बगलत घेऊन आलो. आता जाताना बगलत घेऊन जाणार येताना घालून येणार. अशी चिकट माणसं आपल्या सोबती होती. श्रीमंत लागतो उदार लागतो आणि स्वतंत्र लागतंय. तिन्ही गोष्टी एकत्र जर आल्या महाराज त्याला दान देता. मग महाराज तुमच्याकडे कोणते कोणते येतो म्हणजे ते आम्हाला तिन्ही गोष्टीची गरज नाही. आमच्याकडे जे दान आहे महाराज किती देत राहा किती देत राहा म्हणजे कशाकडं की आमचं कामच उदार आहे महाराज. संत उदार उदार संत उदार परमाण म्हणा मला चिकाटीने जनावर नंबर 1 परमाण महाराज किती आता असं म्हणलं ते माणसाला वाटते तेच ऐकत राव कीर्तन बंद करावं विठ्ठल विठ्ठल. संत उदार उदार भरले आनंद भंडार. संतच या जगामध्ये उदार आहे दुसरं कोणी उदार नाही. कारण किती जरी पाहिलं तुम्ही तर याच्यात लय मोठे सांगितलेले शास्त्रामध्ये उदारत्व दाखवणारे पण संता एवढं उदार कोणीच नाही. सगळे उदारत्व आहे पण कमीपण आहे. मला केवढं उदारत्व आहे ज्ञानोबाराच्या जीवनात पाहिलं असेल तुम्ही. ज्ञानोबारायाला ज्या माणसानं चिखल फेकून आणला, ज्या माणसानं ज्ञानोबारायाच्या अंगावर शेण हाणलं, ज्या माणसाला ज्ञानोबारायाला भिक्षा मागू दिली नाही, ज्या माणसाला ज्ञानोबारायाला इंद्रायणीत आंघोळ करू दिली नाही, त्या माणसाचं नाव काय तुम्हाला माहित असेल काय? खेचर विसोबा. त्या विसोबा खेचराला नामदेव महाराजाचा गुरु करायची ताकद करून तरी महाराज मुक्त आहे. खेचर काय म्हणले महाराज मुक्ताईने मला अनुग्रह दिला आज महाजन्म झाला. काय प्रमाणे मध्ये
म्हणे आज जन्म आला. नाही नाही विसोबा क्षेत्रात परवाने विठाल विठाल गुरुपुत्र झाला मुक्ताईचा ते परमा आहे त्याचं पुढे येणं मला गुरुपुत्र झाला मुक्ताईचा विसोबा क्षेत्राला महाराज यानं एवढा त्रास दिला ज्या माणसानं जीवनात त्रासच दिला त्या माणसाचा उद्धार करणं याच्यावर माणसं उद्धार कोणते असतील मला त्या आपल्या जर नुसती सेव दिली कोण तर आपण ते म्हणतो त्याच्याकडे थोडाकडे पाया नको राम राम पण पुन्हा त्याच्याकडे पायाचंच नाही म्हणजे काय खरं बाबा तुकाराम महाराज बदतराव महाराज हा अहो ते तर जाऊ द्यावं आपल्या भजनाने एखाद्या चाल जर त्याच्या मागं जर बरोबर नाही म्हणजे तर ती हिरबळ पाहिजे मागं बरोबर तू तिकडं मग इकडं दोन दुकानं मांडणं सुरू विठाला महत्वाचा मुद्दा महाराज एवढा त्रास दिला तुकोबारा याला ज्या मंबाजी भटानं मारलं तुम्हाला माहिती आहे सगळी कल्पना आहे इतिहास ऐकला असं बंबाजी नावाचा भट जो होता तुकाराम महाराजाला काडीनं मारलं तुकाराम महाराजाला आणि मारल्याच्या नंतर तुकाराम महाराज संध्याकाळी गेले आणि ते हातपाय दाबू लागले ते झोपी गेले हातपाय दाबू लागले हातपाय दाबल्यावर तो बंबाजी भट उठले आणि सांगितलं महाराज तुम्ही म्हणले हो म्हणले तुम्हाला लय हाताला तकलीफ झाली असं मला मारताना तुमचे हात दुखत असतील म्हणून तुमचे हात दाबायला जातो संत उदार उदार पास महाराज ज्यानं मारलं त्याचे हात दाबायला किती लागले याची गरज नाही याचं नाव तुकाराम महाराज त्याच्या पलीकडलं जवळचं उदाहरण सांगतो शेगावचे गजानन महाराज याला ज्या पोरानं उसानं मारलं गजानन महाराजाला त्याच ऊस घेतले त्याचे काढे काढून त्याचा रस काढून त्याच लेकरात पियाला दिला गजानन महाराजाला त्याचा रस काढला त्याच लेकराला पियाला दिला संत उदार उदार भरले अनंत हे महाराज एक एक सांगता येणार नाही करता महाराज एवढं उदार महाराज संत उदार आहेत का दुसरी नाही का म्हणजे आहेत ना उदार इथं लय मोठे उदाराच्या भाषा इथं म्हणजे लय मोठे परीस है चिंतामणी है कल्पतरु है सूर्य है चंद्र है नदी है परोपकार करायला बसतोय पण याचा परोपकार काही टायमापुरता आहे कायमस्वरूपी परोपकार करतात सगळे परमाला सांगणार नाही 5 मिनिटं राहिले पापल्या म्हणून त्याला पुढे जातो इकडे काय ले परमाने घेत बसले सगळे विचार त्यांनी परमाने सांगितलं या संताचे देते या संताचे